सध्याच्या जगात तरुणाईमध्ये रिलेशनशिपचा एक नवा ट्रेंड पाहायला मिळतोय। तो म्हणजेच डोंट टास्क डोंट टेल म्हणजेच DADT ट्रेंड, ज्याचा अर्थ असा होतो की विचारू नका आणि सांगूही नका। हे शब्द आजकाल नात्यामध्ये खूप वेळा ऐकायला मिळतात। हा दोघांमधील एक प्रकारचा करार आहे, ज्यात दोघेही जण एकमेकांशी चर्चा करून असे ठरवतात की आपण नेमकं कोणत्या गोष्टींवर बोलायला हवं आणि कोणत्या नाही। एकमेकांच्या खासगी आयुष्याबद्दल प्रश्न किंवा प्रतिप्रश्न या ट्रेंड मध्ये केले जात नाहीत। दोन्ही पार्टनर्स एकमेकांशी प्रामाणिकपणे वागतात आणि एकमेकांच्या प्रायव्हसीचा आदर करतात। DADT काय आहे जाणून घेऊयात। DADTचा अर्थ असा आहे की विचारू नका, सांगू नका। हा एक प्रकारचा करार आहे जो दोन लोक रिलेशनशिप मध्ये असताना एकमेकांशी करतात। या करारामध्ये दोघेही ठरवतात की ते एकमेकांच्या वैयक्तिक जीवनातील काही भागांबद्दल एकमेकांशी बोलणार नाहीत, विशेषतः जेव्हा ते इतर कोणाशी तरी संबंधित असेल। याचा अर्थ ते एकमेकांना विचारणार नाहीत की ते कोणाबरोबर वेळ घालवतात किंवा ते कोणत्या तिसऱ्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंधात आहेत की नाही। ही तडजोड अनेकदा अशा नातेसंबंधांमध्ये केली जाते जिथे दोन्ही लोकांना एकमेकांशी प्रामाणिकपणाने राहायचं तर असतं, परंतु त्यांना पर्सनल स्पेस देखील हवी असते। DADTचा करार करून दोन्ही लोक एकमेकांच्या गोपनीयतेचा आदर करतात आणि एकमेकांशी खुलं नातंही राखतात। अशी काही जोडपी आहेत ज्यांना त्यांच्या नात्यामध्ये सर्व काही एकमेकांना सांगण्याचं बंधन अजिबात नको असतं। ते एकमेकांना विचारत नाहीत की ते कुणा तिसऱ्याच व्यक्तीला भेटत आहेत का की नाही, आणि जर कुणी असं करत असेल तर तो किंवा ती दुसऱ्याला याबद्दल सांगत देखील नाही। या प्रकारच्या नातेसंबंधात दोन्ही भागीदार किंवा दोन्ही जोडीदार हे एकमेकांच्या वैयक्तिक जीवनामध्ये हस्तक्षेप करत नाहीत। यालाच म्हणतात DADT म्हणजेच विचारू नका, सांगूही नका। या जोडप्यांना असं वाटतं की अशा प्रकारे ते एकमेकांचं स्वातंत्र्य टिकवून ठेवू शकतात आणि त्याच वेळी त्यांचं नातंही जपू शकतात। ते पारदर्शकतेपेक्षा त्यांच्या गोपनीयतेला आणि नात्यातील आनंदाला आणि स्वातंत्र्याला अधिक महत्त्व देतात। अनेक वेळा जोडप्यांना त्यांच्या नात्यामध्ये मोकळीक हवी असते। यासाठीच DADTचा ऑप्शन अनेक जोडपी सध्या स्वीकारताना दिसतात। याचाच अर्थ काही गोष्टींवर ते एकमेकांशी उघडपणे बोलत नाहीत। असं केल्याने ते भांडणं आणि मत्सर टाळतात। त्यांच्या नात्यात शांतता असावी अशी त्यांची इच्छा असते। अशी काही जोडपी आहेत ज्यांना असं वाटतं की या ट्रेंडमुळे त्यांचं नातं अधिक घट्ट होतं, कारण ते एकमेकांवर जास्त दबाव आणत नाहीत। ते फक्त त्यांच्या नातेसंबंधांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि एकमेकांशी मोकळेपणाने बोलण्यासाठी सक्षम आहेत। परंतु हाच दृष्टिकोन प्रत्येकाला आवडेलच असं नाही। जर दोन्ही पार्टनर्सनी एकमेकांची काळजी घेतली आणि एकमेकांचं ऐकलं तरच ही पद्धत कार्य करू शकते। तुम्हाला या रिलेशनशिपच्या ट्रेंड बद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला नक्की सबस्क्राईब करा।